हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती हाफ KGची स्ट्रॉबेरी फ्लेवरची ऑर्डर आणि ही कस्टमरने मला 1 डे प्रायरच दिली होती. तर न्यू कस्टमर होतं आणि कस्टमरने मला फर्स्ट टाईम ऑर्डर दिली होती. सो केक छान झाला पाहिजे असं प्रत्येक बेकरला वाटतं. आणि कस्टमरने सांगितलं, त्यांनी मला इमेज सेंड केला होता केकचा की त्यांना असा केक हवा आहे आणि त्यांच्या बेस्ट फ्रेंडचा बड्डे, सो त्यांनी मला छानच करायला लावला होता. तर मीच केलेला एका केकमधली डिझाईन त्यांनी मला सेंड केली माझ्या इन्स्टाच्या अकाउंटवरून. तर त्याचा फोटो त्यांनी मला सेंड केला होता आणि ते बोलले की असा केक हवा आहे म्हणून सेम डिझाईन. तर मी त्यांना विचारलं की फ्लेवर कोणता हवा आहे. त्यांनी सांगितलं तुझ्या मनाने फ्लेवर कर. तर मी बोलले हो ठीक आहे चालेल. सो मी स्ट्रॉबेरी करायला घेतला, बेस लावला आणि तुम्ही बघताय की क्रश किती पडला आहे माझ्याकडून. न्यू बॉटल ओपन केली मी आणि एवढं सगळं पडलं माझ्याकडून ते. तर मी ते परत टाकलं त्याच्यामध्ये, कारण जास्त जर पडलं म्हणजे जास्त यूज केलं असतं केक थोडासा आंबट लागला असतं, कारण हा स्ट्रॉबेरी फ्लेवर होता. आणि नेमकी त्या दिवशी लाईट गेली होती, खूप जोरात पाऊस चालू होता. तर मला टेन्शन आलं होतं की मी क्रीम कशी तयार करू. आणि क्रीमसाठीच मी खूप वेळ थांबले होते की लाईट येईल आणि मी पटकन क्रीम करून घेईल. आणि गरमत पण होतं, गरमीचे सुद्धा दिवस चालू आहे, मध्येच पाऊसही येतोय. सो हा विचार केला जर लाईट आली आणि मी पटकन क्रीम करून ठेवली तर क्रीम मेल्ट होईल आणि केक छान नाही होणार. सो 5 वाजेपर्यंत ते मी केकची क्रीम लाईटची तर वाटच बघत बसले होते. कस्टमरला केक हवा होता 8 वाजता संध्याकाळी. सो शेवटी मी वाट बघून दमले आणि नंतर केक करायला घेतला, बेस लावून दिला. आणि जेव्हा मी स्टार्टिंगला केकची ऑर्डर घ्यायची त्यावेळेस माझ्याकडे मशीन नव्हती, जे मी ऑलरेडी मेन्शन केलं होतं ब्लॉगमध्ये. त्यावेळेस माझ्याकडे बेटरची मशीन नव्हती, तर आम्ही हाताने फेटायचो क्रीम. तर आत्ता पण मी तेच केलं, हाताने क्रीम फेटली. बीटरपेक्षाही फास्ट फेटून झाली क्रीम. तुम्ही बघताय की क्रीम किती छान तयार झाली आहे, जी मी हाताने फेटली आहे. जी आपली रवी असते त्याने फेटली आहे मी, स्टीलवाली. तर पटकन झाली क्रीम आणि एकदम छान स्पॉन्जी झाली, मेल्ट नाही झाली पूर्ण केक होऊस्तर. तर मी लगेच क्रीम फेटली आणि मग केक करायला घेतला. असं विचार केला की कुठं लाईटची वाट बघत बसू, केक सेट झाला पाहिजे आणि न्यू कस्टमर होतं, सो केक छान लागला पाहिजे, हेच माझ्या डोक्यात होतं. फिनिशिंग करताना केक थोडा सरकत होता, क्रीम लावली तरी पण तो सरकत होता. त्यामुळं मग मी थोडंसं शिफ्ट करून घेतलं त्याला आणि क्रमकोट केलं आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला. थोडा वेळच फ्रीजमध्ये ठेवला, जास्त वेळ ठेवला नाही. आणि नंतर लगेच आउटर कोटिंग पण करायला घेतली त्याला. आणि क्रीम भरपूर झाली होती. मी असं ठरवलं होतं की आधी फक्त क्रमकोट करून ठेवते आणि लाईट आल्यानंतर आउटर कोटिंग करून घेते. बट क्रीम छान झाली होती, एकदम मस्त सेट झाली होती. नंतर मी ठरवलं की जाऊ दे, कुठं लाईटसाठी थांबत बसू, तोपर्यंत घेते मी करून, केक पण सेट होईल आणि टेस्टी छान लागेल कस्टमरला. तर मी लगेच आउटर कोटिंग पण करायला घेतली आणि लाईट नव्हती, सो फ्रीजमध्ये तर राहतोच केक. तो पण टेन्शन होतं मला की कुठून पाणी वगैरे नाही पडलं पाहिजे केकवर. सो मी सारखी केक फ्रीजमध्ये ठेवल्यावर सारखं चक्कर मारत होते केकला काय झालं का नाही झालं. तर लाईट येत होती, बट लाईट 2 मिनटं यायची आणि मग लगेच जायची. तर मग तेच थोडंसं टेन्शन होतं. आणि लाईट आली संध्याकाळी 7:30-8 वाजता लाईट आली. सकाळी गेली होती 10:30 वाजता. तर 2 दिवस मला व्हिडिओ अपलोड करायला जमलं नाही, कारण माझी मावशी वगैरे आलेली आहे. सो आम्ही कोकणात गेलो होतो फिरायला, त्यामुळे मला जमलंच नाही. मी ठरवलं होतं की मी पोस्ट करेल म्हणून अपलोड करेल, बट सगळ्यांना माहिती आहे की फिरायला गेलं की कसं असतं, बिलकुल टाईम नाही मिळत. थोडा पण वेळ नाही मिळाला मला व्हिडिओज अपलोड करायला. सो त्यासाठी खरंच सॉरी. आणि त्यामुळं मग मी ही व्हिडिओ आज पोस्ट करते. हा केक मला 2 दिवसापूर्वीच आला होता आणि त्या दिवशीच मला पोस्ट करायची होती, बट जमलं नाही मला. सो मी ही आज पोस्ट करते आहे. आणि आज मला ऑलरेडी 2 केकच्या ऑर्डर आल्यात, त्याही मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेल. तर आधी मी असे वेव्स करायला घेतले, बट ते वेव्स प्रॉपर नाही झाले. नंतर मला नाही आवडलं ते, माझा पूर्ण मूड ऑफ झाला. त्याच्यानंतर मी ते परत क्रीमनी फिनिशिंग केली त्याला आणि मग पूर्ण एकसारखं करून घेतलं. नंतर ठरवलं की मी स्पूनने मेसी डिझाईनच करून घ्यावी. तर मी 2दा ही डिझाईन ट्राय केली, बट 2दा छान नाही झाली आणि मला बिलकुल नाही आवडलं. तर मग पूर्ण परत प्रॉपर फिनिशिंग करून घेतली आणि मग स्पूनने मेसी डिझाईन करून घेतली. आणि मेसी डिझाईनने केकला एवढा सुंदर लुक आला. हा केक सगळ्यांनाच खूप आवडला. तर सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं माझ्या केकचं की होईल का नाही, बट केक खूप छान सेट झाला होता आणि मी पण टेन्शन फ्री झालते. आणि माझं ते न्यू कस्टमर ह्या केकसाठी खूप एक्सायटेड होतं, असं मला त्या कस्टमरने मेसेजही केला होता.
त्यामुळे मला हा केक छान करायचा होता आणि हा खरंच खूप छान झाला आहे. तुम्ही बघताय हा केक किती छान फिनिशिंग झाली आहे. तर हा बेस्ट फ्रेंडसाठी होता, सो मी फोटो प्रिंटआउट आणून ठेवली होती आणि हे छोटे छोटे असे बटरफ्लाईज लावायचे होते मला त्या केकवर. सो मी तेही असे फोल्ड करून लावले, म्हणजे ते छान दिसतात, केकलाही छान लुक येतो. तर तुम्हाला लास्टला दिसेलच की केकचा फायनल लुक कसं झालं आहे. आणि मला कस्टमरने सांगितलं होतं की सेम आहे तसंच केक कर, फक्त फ्लेवरही तुझ्या मनाने कर आणि केकवर राजकुमारी म्हणून असं नाव टाक, बाकी टॅग वगैरे सगळं सेम. खरं तर मी हा टॅग फक्त 1 kg केकसाठी देत असते, बट मला कस्टमरने सांगितलं, सो मी लावलं ह्या केकलासुद्धा. आणि केक खरंच खूप सुंदर झाला होता. मला त्या कस्टमरनी खूप छान फीडबॅक दिलं की फ्लेवर कोणता होता. मी सांगितलं स्ट्रॉबेरी होतं, तर कस्टमर बोललं वाटलंच मला स्ट्रॉबेरी फ्लेवर होता. खूप छान झाला होता केक, सगळ्यांना खूप आवडला आणि खरंच त्या कस्टमरला केक हा खूप आवडला आहे. तर नंतर मी हे झाल्यानंतर मी गोल्डन बॉल्स टाकायला घेतले केकवर, साईडनी पण लावले आणि गोल्डन बॉल्स लावून झाल्यानंतर थोडी मध्ये स्पेस ठेवली, कारण तिथे मला राजकुमारी असं नाव टाकायचं होतं केकवर. पूर्ण राऊंड केकला मी राऊंड तर नाही, फक्त फ्रंट साईडला थोडीशी मी गोल्डन बॉल्स लावून घेतले. बॉल्स लावून झाल्यानंतर छोटे छोटे व्हाईट बीड्स टाकले मी, असे सगळीकडे टाकले थोडे थोडे आणि नंतर साईडनी पण टाकून घेतले. साईडनी मला असं टाकता येत नव्हतं, सो मी केकच हातामध्ये घेतला आणि मग सगळीकडून टाकून घेतलं, कारण त्यानेही केकला खूप छान लुक आला. तर तुम्ही बघताय की हा केक किती छान दिसतोय, प्रिंटआउट ही किती छान आली, याची मी फोटो प्रिंटवर काढली आहे. तर मी केकवर असं नाव टाकून घेतलं होतं पर्पल क्रीमनी, राजकुमारी. तर कसं वाटलं हे, कशी माझी रायटिंग, नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि अशाच खूप साऱ्या व्हिडिओजसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. तुम्हाला कळेल की माझे व्हिडिओज अपलोड झालेले. आणि इथून पुढे मी सांगते, म्हणजे प्रॉमिस करते की इथून पुढे गॅप नाही पडणार, कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड करत राहील. मी किती बिझी असले तरी मी व्हिडिओ अपलोड करायला नाही विसरणार. आणि तुम्हालाही ह्या केकमधून न्यू आयडियाही भेटेल असं मला वाटतं आहे. सो कसं झालं आहे हा केक मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा आहे केकचा फायनल लुक. तर खूप छान झालं आहे, मलाही खूप आवडलं होतं आणि कस्टमरलाही खूप आवडला. तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.